तर इमानदारीच्या इमानदारी व सत्यनिष्ठा या दोन्हीही अंतर्भूत शाब्दिक संकल्पना GS4 एथिक्सच्या पेपरमध्ये ज्या लोकप्रशासनामध्ये इमानदारी व सत्यनिष्ठा या संदर्भामध्ये वापरल्या जातात. तर साधारणतः तुम्हाला माहिती असेल की जो बेईमान इमानदारीच्या वर्सेस कोणता शब्द येईल? बेईमान. आणि आपण पाहतो भौतिक जगतामध्ये की बेईमान लोकांकडे पद आहे, ऐश्वर्य आहे, सुख समृद्धता आहे. सगळ्याच प्रकारच्या सुखसुविधा तो प्राप्त करून बसलेला आहे. आणि आपण त्याच्या चारित्रिक लक्षणांचं विश्लेषण करतो की इतका चारित्र्याने पतित असलेला व्यक्ती ऐश्वर्य संपन्न कसा होऊ शकतो. ठीक आहे ना. साधारणतः पार्लमेंटमध्ये म्हणा किंवा विधानसभेमध्ये म्हणा अनेक तुम्हाला जे आहे अशा कॅरेक्टर किंवा या बॅकग्राऊंडचे लोक तुम्हाला राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचलेले दिसतात. आणि आपण गोट्यावर बसून चर्चा करत असतो की 20 वर्षाच्या पहिले हा माणूस जे आहे धोक्यानी काय करत होता, हेराफेरी करून त्या ठिकाणी काम करत होता आणि अनेकदा जेलमध्ये गेलेला आहे. तर मित्रांनो, वर्तमानात भौतिक जगतामध्ये त्या माणसाची जेलमध्ये जाण्याची हिंमत आहे. इमानदारीचा पाठ गोट्यावर बसून सांगणाऱ्या लोकांमध्ये तितकं साहस नाही आणि इमानदारीचं पण साहस नाही. जर त्याच्या ऐश्वर्य संपन्नतेचा त्याच्या बेईमानीशी कॅल्क्युलेशन करून जर आपण त्याचं मूल्यांकन करत असू तर हे मूल्यांकन चुकीचं आहे. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की तुमचीही नजर त्याच ऐश्वर्य संपन्नतेवरती आहे, त्याच भौतिक सुखावरती आहे, परंतु त्या बेईमान माणसाने जे प्राप्त केलेलं आहे ते साहस तुमच्यामध्ये नाहीये. बस इतकाच त्याचा अर्थ आहे. तुमची इमानदारी या अर्थाने त्या ठिकाणी ढोंग किंवा पाखंड ठरतं. त्यामुळे तुलनात्मक मूल्यांकन जर बेईमान आणि इमानदार या दोन व्यक्तीचं होत असेल तर याचं मूल्यांकन करता जो की इमानदार व्यक्तीच्या कॅटेगरीमध्ये एका पर्टिक्युलर व्यक्तीला त्या ठिकाणी वर्गीकृत करत असेल तर मूल्यांकन करता आपलं ज्याचं मूल्यांकन होत आहे ती व्यक्ती सुद्धा या दोघांच्याही इमानदारीवर प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतात. आणि अलीकडे एक तुम्हाला शून्यवादची संकल्पना होती बुद्धिझमची. त्यातूनच अलीकडे एक निहिलिझम नावाची कन्सेप्ट आलेली आहे जी पुढे मी एखाद्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल. तर निहिलिझममध्ये साधारणतः शून्यवाद आणि निहिलवाद, आता ॲक्च्युली हा ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो या ठिकाणी सगळं शून्य आहे किंवा अस्तित्व ब्रह्मांडाचा आपण हिस्सा नाही, ब्रह्मांडाला फरक पडत नाही, ब्रह्मांडाच्या नजरेमध्ये तुमची किंमत केवळ तितकीच आहे की या जमिनीवर रेंगणाऱ्या खिळ्याची आहे. त्यामुळे जीवनात अर्थ मनुष्याने भरलेले आहे, समाजाने भरलेले आहे. जीवनात अर्थ शोधण्या इतकं काहीही नाही. आणि अशाच पद्धतीची भूमिका शिवपुराण कथेमध्ये सुद्धा, पार्वती शिव संवादामध्ये सुद्धा येतात. आणि साहित्याच्या समीक्षेमध्ये सुद्धा जीवन निष्प्रयोजन आहे, अस्तित्ववादाच्या संकल्पनेतून जीवनाच्या निरर्थक अनुभूतीचं स्पष्टीकरण जे आहे तर साधारणतः निहिलिझम, अस्तित्ववाद, शून्यवाद आणि या तार्किक आधारावर आता आपण इमानदारी आणि बेईमानीची जी संकल्पना या ठिकाणी विशद करून अर्थ त्याचा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचा केवळ इतकाच तात्विक अर्थ आहे की इमानदार होणं या ठिकाणी काफी आहे. इमानदार आहे म्हणून त्याचं प्रतिफळ मला चांगलंच मिळालं पाहिजे, कारण मी जीवनात आतापर्यंत इमानदारीनं वागलो, खोटं कोणाशीच बोललो नाही, माझ्या आचरणामध्ये अशुद्धता बिलकुल मी ठेवलेली नाही, मी व्याभिचारापासून अलिप्त राहिलेलो, मी व्यसनाधीनतेपासून अलिप्त राहिलेलो, तरीसुद्धा माझ्या घरची माझी औलाद चांगली का निघाली नाही. हा प्रश्न जेव्हा एखादी व्यक्ती जर आस्तिक असेल तर ईश्वराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर, चर्चमध्ये गेल्याच्या नंतर, मस्जिदमध्ये गेल्याच्या नंतर जर विचारत असेल मित्रांनो तर त्या व्यक्तीची इमानदारी पाखंड आहे या ठिकाणी.
लोकप्रशासनामध्ये इमानदारीचा जे महत्व या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला या सिलेबसमध्ये तो कंटेंट दिलेला आहे. तर प्रशासकीय अधिकारी प्रलोभनातून जर इमानदार होत असेल तर त्या इमानदारीला बेईमानीमध्ये बदलण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही. किंवा तो इमानदार जरा वरच्या स्टँडर्डचा आहे, IAS ऑफिसर आहे, IPS ऑफिसर आहे, तुमचं 5 लाखाच्या लाचेनं भागत नाही, तुम्हाला 5 कोटी लाच पाहिजे आहे, तर लाचेचं पर्सेंटेज वाढवल्यानंतर इमानदारीचं पर्सेंटेज खालावतं. तर तराजू काय आहे? पुष्पा सिनेमा पाहिला असेल तुम्ही, बरोबर ना? आणि पुष्पराजचं जेव्हा लग्न होतं, हरियाणाचा एक DSP त्या ठिकाणी येतो आणि पैसे पाहिले मोजताना तुम्ही, है ना? आणि मग नंतर तो सीन आहे की मेरी शर्ट पर टॅग है, मग तो शेवटी टॅग दिसतो. आता पुष्पा 2 रिलीज होईल, येत्या लक्षात. तर साधारणतः एखादा IAS IPS 5 लाखामध्ये खुश होतो, एखादा IAS IPS 5 कोटीमध्ये खुश होतो. 5 कोटी रुपयात तुमची इमानदारी जर खरीदली जाऊ शकत असेल तर फक्त स्टँडर्ड ऑफ पॅरामीटर्सचा फरक आहे. इमानदारीमध्ये इमानदारीला बेईमानीमध्ये परिवर्तित होण्याची पात्रता तुमचीही तेवढीच आहे की एक चपरासी 5,000 रुपयामध्ये संतुष्ट होतो, तुम्ही 5 कोटी रुपयामध्ये. कारण दर्जा आपला जो आहे IAS IPS आहे. स्वाभाविक घटना आहे ती पण. तुम्ही 5,000त मांडणार आहे IAS असून, कलेक्टर कमिशनर असताना? बिलकुल नाही. याचा अर्थ असा आहे की प्रलोभन, भय, इमानदारीचा पुरस्कार या ध्येयातून किंवा या प्रेरणेने जर प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असेल तर ती इमानदारी पाखंड आहे. आणि अशी पाखंडपूर्ण इमानदारी कधीही बेईमानीमध्ये टर्न होऊ शकते, परिवर्तित होऊ शकते. तर हे ढोंगी पाखंडीपणाचे सगळी लक्षणं तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं विशद करता येतील. आणि या ठिकाणी केस स्टडीच्या स्वरूपामध्ये ॲक्च्युअल हे सोशल सायकोलॉजी आणि ह्युमन सायकोलॉजीचा पार्ट आहे, जो इमानदारी या संकल्पनेशी या पेपरमध्ये जोडला गेलेला आहे. आणि त्यातून एखाद्या चांगल्या किंवा उत्तम प्रशासकाने कशा पद्धतीचं तुम्हाला जे आहे प्रशासकीय आचरण करायला पाहिजे की ज्याचं अनुकरण तुमचे कलिग्स करतील, या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा विषय जो आहे तो एथिकल आणि व्हॅल्युएबल जीवन मूल्याच्या दृष्टिकोनातून विकसित होणारी ही प्रक्रिया आहे. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचं परसेप्शन काय आहे याच्याबद्दलची विचारसरणी आणि हा विचार तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जात असतो. तर येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीच्या अनेक चर्चा आपल्याला ज्या आहे या संकल्पनांच्या अंतर्गत करता येतील मित्रांनो. तर प्रोबिटी, हॉनेस्टी आणि त्याचबरोबर जे आहे आणि तुम्हाला इंटिग्रिटी, या तीनही संकल्पना अशा पद्धतीने एकात्मिक स्वरूपाच्या आहे, ज्यांना भिन्न भिन्न किंवा वेगवेगळं करता येऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने यावरच्या प्रश्नांकडे आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये वळूया.